इस्लाममध्ये व्यक्तीची 5 कर्तव्ये सांगण्यात आली आहेत। तौहीद म्हणजे एकेश्वरवाद, नमाज म्हणजे उपासना, रोजा म्हणजे उपवास, जकात म्हणजे दानधर्म आणि हज म्हणजे तीर्थयात्रा। ही 5 कर्तव्य शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पात्र असलेल्या मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात किमान एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे असं धर्म सांगतो। ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तीनही धर्माचे मूळ पुरुष म्हणून ओळखले जाणारे प्रेषित अब्राहम किंवा इब्राहिम यांनी मक्का या शहरात येऊन काही विधी केले होते। त्या 5 दिवसांच्या विधीला मुस्लिम हज म्हणून ओळखतात। ईद उल अजहा म्हणजे बकरी ईदला ही यात्रा संपन्न होते। जगभरातील मुस्लिम सौदी अरेबियाच्या मक्का आणि परिसरात या 5 दिवसात एकत्र येतात आणि इब्राहिम यांचे अनुकरण करतात। आज जगभरातून लाखो लोक हज यात्रेसाठी मक्केला येतात। हज 5 दिवसांचे असले तरी प्रत्येक देशातील यात्रेकरूंना काही आठवडे आधीच सौदी अरेबियात यावं लागतं। प्रत्येक देशाला त्यांच्या मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात आला आहे। जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम लोकसंख्या असणारा देश म्हणजे इंडोनेशिया, त्यामुळे सर्वात जास्त यात्रेकरू तिथून येतात। प्रत्येक देशातून अधिकाधिक लोक हज यात्रेला जाण्यासाठी उत्सुक असतात। यामुळे हे देश कोटा वाढवण्यासाठी सौदी अरेबियाकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा करत असतात। भारतातील कोणत्या राज्यातून किती यात्री पाठवायचे हे केंद्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्रालय आणि हज कमिटी ऑफ इंडिया ठरवते। नुकतेच केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे 5 दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते। यावेळी इस्लामच्या दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या पवित्र मस्जिदींपैकी एक असलेल्या मस्जिद ए नबवीला रिजिजू यांनी भेट दिली। याशिवाय रिजिजू यांनी मस्जिद ए कुबा आणि ऐतिहासिक माउंट उहुदचा देखील दौरा केला। याच दौऱ्यामध्ये त्यांनी हज यात्रेसंबंधात महत्त्वाचा करार केलाय। नेमका काय आहे हा करार आणि यामुळे भारतातील हज यात्रेकरूंना नेमका काय फायदा होईल, चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी। भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धार्मिक आणि द्विपक्षीय संबंध आणखी दृढ झालेत, कारण केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री डॉक्टर तौफिक बिन फौजान अल रबिया यांनी हज 2025 करारावर स्वाक्षरी केली आहे। या करारामुळे यावर्षी 1,75,025 भारतीय हज यात्रेकरू सध्या सौदीला जाऊ शकणार आहेत। साहजिकच यामुळे अधिक भारतीयांना हज यात्रेचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे। याविषयी मंत्री रिजिजू यांनी म्हटलंय, हा करार भारतीय हज यात्रेकरूंसाठी महत्त्वाचा असणार आहे। सौदी अरेबियासोबतच भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना देखील आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे। या करारातून 70% भारतीय यात्रेकरू हज समितीच्या माध्यमातून तर उर्वरित 30% खासगी टूर ऑपरेटर्सद्वारे हज यात्रेला जाऊ शकतील। या करारामुळे आता भारतीय हज यात्रेकरूंना हज दरम्यान अधिक उत्तम सेवा पुरवल्या जाणार आहेत। भारतीय यात्रेकरूंना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सौदीने यावेळी म्हटले आहे। या धार्मिक धाग्याने सौदी अरेबिया आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाची वीण आणखीन घट्ट होणार असून त्यामुळे दोन्ही देशांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळणार आहे। या करारावेळी हज यात्रेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली। हज यात्रा 2025च्या दरम्यान भारतीय तीर्थयात्रेकरूंना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी अजून काय सुधारणा करता येतील का, यावरही दोन्ही देशांनी चर्चा केली आहे। तीर्थयात्रेकरूंचा निवास, परिवहन आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचं यावेळी ठरवण्यात आलंय। सोबतच हज यात्रेचे नियोजन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केले जाणार असून त्यामुळे भारतीय हज यात्रींना सर्व सेवा वेळेवर आणि अगदी सहज उपलब्ध होणार आहेत। सौदीचे वाहतूक आणि परिवहन मंत्री सालेह बिन नासिर अल जस्सर आणि किरेन रिजिजू यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील वाहतूक क्षेत्रावरील सहयोगावर चर्चा झाली आहे। या चर्चेत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात हज यात्रेकरूंकरिता हवाई सेवा आणि सुविधांमध्ये सुधारणा करण्यावरही दोन्ही देशांचं एकमत झालंय। हज यात्रा सुरू झाल्यानंतर किरेन रिजिजू मदिना आणि जेद्दा या ठिकाणी हज 2025च्या नियोजनासाठी सौदी अरेबियाने केलेली व्यवस्था पाहणार आहेत। यावेळी रिजिजू जेद्दा हज टर्मिनलचे दौरे करणार आहेत। त्या ठिकाणी ते हज यात्रेकरूंच्या स्वागतासाठी आणि निवासस्थानासाठीची व्यवस्था पाहणार आहेत। हा करार केवळ हज यात्रा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचा नसून भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील व्यापक संबंधांना सुद्धा बळकट करणारा आहे। दोन्ही देशांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सहकार्याच्या क्षेत्रात आपले संबंध आणखीन घट्ट करण्याचा संकल्प यावेळी केलाय। मंत्री रिजिजू यांनी सांगितलंय,
हज 2025चा हा करार दोन्ही देशांमधील विश्वास आणि सहकार्याचे प्रतीक आहे। भारत हज यात्रेकरूंना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे। त्यांच्या अनुभवाला अविस्मरणीय बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असं रिजिजू म्हणालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या कराराचं स्वागत केले। सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की हा करार भारतीय हज यात्रेकरूंकरिता आनंदाची बातमी देणारा आहे। भारत सरकार हज यात्रेकरूंचा प्रवास आणि अनुभव अविस्मरणीय राहील यासाठी प्रयत्नशील असणार आहे। त्याचबरोबर मोदींनी सौदी अरेबियाचे आभार देखील मानले आहेत। जर तुम्हीही हज यात्रेला जाण्यासाठी उत्सुक असाल तर ही संधी दवडू नका। बाकी मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज मराठी। धन्यवाद।